पीएमपीएमएल चालकांवर आता वाहन चालवताना मोबाईल किंवा हेडफोन वापरल्यास निलंबनाची कारवाई होणार। पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। मेट्रोला पुणेकरांचा विक्रमी प्रतिसाद। गणेश विसर्जनाच्या दिवशी 6 लाख पुणेकरांनी घेतला मेट्रोचा लाभ। त्यामुळे पुणे मेट्रोचे एका दिवसामध्ये 60,95,675 रुपयांचं विक्रमी उत्पन्न। पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर 11 आणि 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार। पालिकेकडून सुनावणीचं वेळापत्रक जाहीर। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिर इथे सुनावणी पार पडणार। गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यामधल्या मिरवणूक मार्गावर 1.5 टन चप्पल आणि बुटांचा खच, तर अनेक ठिकाणाहून सुमारे 706 टन इतर कचरा संकलित। पुणेकरांकडून 10 दिवसांमध्ये सुमारे 6 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन। 38 हौदांमध्ये 1,13,136 मूर्तींचं विसर्जन, तर लोखंडी टाक्यांमध्ये 3,62,319 मूर्तींचं विसर्जन। पुढील 2 दिवस पुणे, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। 11 आणि 12 सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। पुण्यामध्ये गणेश मंडळाचे रिकामे स्टेज ट्रॉली ठरतायत। वाहतुकीसाठी अडथळा, नागरिकांमध्ये नाराजी। तातडीनं रस्त्यातील अडथळे दूर करा, पुणेकरांची प्रशासनाकडे मागणी। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 62% अधिक जमिनीची संमती। 1600 शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र संमतीसाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदत।